एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट आणि टेस्टी पनीर रोल घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू। पनीर रोल करण्यासाठी सुरुवातीला एका मोठ्या कटोऱ्यामध्ये मैदा घ्यायचा आहे। इथे मी मैदा अंदाजे घेतला, तुम्ही 2 वाटी घेतला तरी पण चालेल। त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ आणि 2 चमचे साजूक तूप घेतलं। साजूक तुपाऐवजी तेल टाकलं ना तरी पण चालेल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे। जशी आपण चपातीची कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे करायचं आहे। पीठ भिजवल्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा हा 15 मिनिटं झाकून ठेवायचा आहे। तोपर्यंत आता आपण इथे भाज्या कट करून घेऊ। तर सुरुवातीला मी 200 ग्रॅम पनीर घेतले। पनीरचे पीस आपल्याला थोडे बारीकच करायचे, खूप जास्त मोठे नाही करायचे। अशा प्रकारे पनीरचे मी पीस करून घेतले, खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप मोठेही नाही। आता इथे एका प्लेटमध्ये मी काही भाज्या कट करून घेतल्या। टोमॅटो, कांदा आणि शिमला उभ्या आकारामध्येच कट करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर इथे मी 1 वाटीभर दही घेतले। दही खूप जास्त आंबट पण नाही घ्यायचं। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे। तर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं, पण मी विसरले, मी नंतर टाकलं। हे सर्व काही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला पनीरचे पीस टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर हे आपल्याला 5 किंवा 7 मिनिटासाठी ना असंच झाकून ठेवायचे। नंतर मग शेगडीवरती कढई ठेवायची। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पनीरचे पीस आपण दह्यामध्ये एकत्र केले होते तर ते सर्व काही तेलामध्ये टाकायचं आणि 5 किंवा 7 मिनिटासाठी हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचे। याच वेळेला इथे मी चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ टाकला आणि ही ग्रेव्ही थोडीशी आटू द्यायची आहे। त्यानंतर मग यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहे। इथे मी कांदा, शिमला आणि टोमॅटो उभा कापून घेतलेला होता। भाज्या टाकल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला हे परतायचं नाहीये। नंतर भाज्यांना थोड्या मऊ पडतात, तर भाज्यांना क्रंची लागल्या पाहिजे रोलमध्ये खाताना। त्यासाठी आपल्याला फक्त 1-1.5 मिनिटं पनीर आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता आपलं पीठ पण छान मस्त भिजलंय, तर याला थोडासा तेलाचा हात लावून ना चांगलं मळून घ्यायचं। मैदा एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर पिठाचे आता हुंडे करून घ्यायचे छोटे छोटे, जसे आपण चपाती लाटतो ना त्या प्रकारेच आपल्याला हे लाटून घ्यायचे। तर इथं मी सुका मैदा घेतलाय, त्यामध्ये पिठाचा गोळा घोळवून घेतला थोडासा आणि लाटताना आहे ना चपातीप्रमाणेच लाटायचा आहे। अशा प्रकारे आता आपण चपाती लाटून घेतल्यानंतर याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। म्हणजे आपण लच्छा पराठा करतो ना त्या प्रकारेच करायचा आहे। तर हा रोल आहे ना असा लांबट करून घ्यायचा हाताने आणि पुन्हा त्याचा एक रोल असा करून घ्यायचा। तर खूप छान मस्त लेयर्स पडतात चपातीला। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा सुका मैदा लावून आता आपल्याला चपातीप्रमाणे पुन्हा ही चपातीच लाटून घ्यायची। मैद्याचा पराठा लाटून झाल्यानंतर आता इथे मी शेगडीवरती तवा आधीच गरम करत ठेवलेला होता। तव्यावरती चपाती टाकल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला ती मस्त भाजून घ्यायची आहे। भाजत असताना याला तुम्ही तेल तूप पण लावू शकता। चपाती फुगली नाही तरी पण चालेल, कारण आपल्याला हिचा रोलच बनवायचा आहे। अशा प्रकारे मी आता दोन्ही साईडला मस्त भाजून घेतली आणि काढून घेतला पराठा। आता यावरतीच आपल्याला पनीर रोलचं स्टफिंग टाकायचे। टाकताना सेंटरलाच टाकायचं आहे। यावरती मी थोडा कच्चा कोबी टाकते, तुम्ही कांदा जरी टाकला तरी पण चालेल। थोडासा चाट मसाला, जिरे पूड आणि ग्रीन चिली सॉस टाकला, त्यानंतर टोमॅटो सॉस। तर सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाकू शकता। आता आपल्याला याचा रोल करायचा आहे। तर एक साईड मी अशी दुमडून घेतली, त्यानंतर दुसरी साईड पण दुमडून घ्यायची आणि याला मी बटर पेपरमध्येच पॅक करते। मार्केटमध्ये आपल्याला अशाच प्रकारे पॅक करून देत असतात। तर हा पनीर रोल आहे ना मार्केटपेक्षाही भारी झालेला आहे आणि टेस्टी झाला होता। तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।